एवढे क्राईम सुरू आहेत, कालची पुण्याची घटना घडलेली आहे, तर गृह खातं सक्षम नाही काय सगळं सांभाळायला? हे बघा, गृह खात्यानं त्याची अतिशय तातडीनं दखल घेतलेली आहे. सर्व पोलीसच्या टीम वगैरे करून त्याचा त्या ठिकाणी तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपी सापडा मिळावा म्हणून पोलीस खात्याने त्याच्यासाठी बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे. आता एवढ्या याच्यामध्ये त्या निश्चितच ती जी काही घटना घडली तिचं समर्थन कोणी करणार नाही, पण त्या आरोपीला लवकरात लवकर पकडल्या जाईल. आणि कालच आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणीवर जर कोणी असा अत्याचार करत असेल तर त्याला फाशी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. की प्रयागराजला जाऊन पाप धुतले जाते, पण जे 50 खोके घेतले त्याचं पाप कधी धुतले? हे बघा, लोकांनी आम्ही 50 खोके घेतले का? यांनी उद्धव साहेबांनी काँग्रेस सोबत घरोबा करत असताना त्यांनी किती खोके घेतले हा विषय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी क्लिअर केलेला आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की आमची भूमिका खरी होती. एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय हाच बरोबर होता. खरी शिवसेना, खरे बाळासाहेबांचे विचार आणि खरं हिंदुत्व हे एकनाथराव शिंदे साहेबच पुढे घेऊन जात आहेत, याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. गद्दारीचा जो ठपका लागलेला आहे तो आता त्यांच्यावर लागलेला आहे. त्यांनीच भारतीय जनता पक्षासोबत गद्दारी करून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केला, ही खरी गद्दारी होती आणि याच्यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलेले. मोठी यात्रा काढून पूर्ण सोयाबीन हे अरबी समुद्रात नेऊन टाकणार आहे. हे बघा, याच्या अगोदर त्यांनी किती आंदोलनं जाहीर केले. तुम्ही पत्रकार लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. कधी अरबी समुद्रात त्याने उडी मारली नाही, कधी मंत्रालयाचा ताबा घेतला नाही. गोंधळ घालणं, धिंगाणा करणं, दादागिरी करणं असा या शेतकरी संघटनेचा आपण पाहतोय की कार्यक्रम आणि कामं चालू आहेत. आणि आता सोयाबीन आपल्या जिल्ह्यामधला जर विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सोयाबीनची खरेदी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या तक्रारी राहिलेल्या नाहीत. वास्तविक पाहता फक्त शेतकऱ्याचं म्हणजे हमी भावाप्रमाणे 25% खरेदी करण्याची केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आज जवळपास इथं 70% पेक्षा जास्त सोयाबीन, 80% पेक्षा जास्त सोयाबीन शेतकऱ्याचं केंद्र सरकारनं आपल्या जिल्ह्यामध्ये खरेदी केलेली आहे.